चाक्षुषे त्वमग्ने भद्रं करिष्यसि। पर्वतरांगांच्या कडे कपारीत कधी लपलेले तर कधी निधड्या छातीच्या योद्ध्यांप्रमाणे सतत खडा पहारा देणारे महाराष्ट्रातले अगम्य, अद्भुत आणि कणखर किल्ले ह्या सह्य पर्वतावरचेच. महाराष्ट्रात दुर्गवैभव विपुल आहे. स्थलदुर्ग, जलदुर्ग आणि गिरिदुर्ग असे मिळून किमान 500 तरी दुर्ग महाराष्ट्रात आहेत. ते महाराष्ट्रात सर्वत्र विखुरलेले आहेत. अशा शिवकालीन किल्ल्यांविषयी वाटणारी आपुलकी, उत्सुकता आणि त्यांचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा नसलेला मराठी माणूस विरळाच. शिवबा जिथं आपल्या सवंगड्यांबरोबर बागडले, दौडले, स्वराज्याची स्वप्न त्यांनी जिथं पाहिली, त्या भूमीवर वावरताना मराठी मन मोहरून उठते. शिवरायांचे मनसुबे, तडाखेदार न्याय निर्णय, शत्रूंची दैना उडवणाऱ्या डावपेचांची आखणी आणि रणभूमीवर शहप्रतिशह देण्याचं त्यांचं राजकारण, या सगळ्यांची साक्ष देणारे किल्ले पाहून आपण अचंबित होतो, भारावून जातो. साक्षात शिवरायांच्या हस्तस्पर्शानं, पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या ऐतिहासिक वास्तूंपुढे आपण पुन्हा पुन्हा नतमस्तक होतो. चंद्ररावाची जावळी ताब्यात आल्याच्या नंतर शिवाजी महाराजांची दृष्टी कोयनेच्या खोऱ्यात असलेल्या एका डोंगराकडे गेली. या डोंगराचं मूळ नाव आहे रानआडवा गौड. लोक त्याला भोरप्याचा डोंगर म्हणत असत. शिवाजीराजांनी आपल्या काही लोकांना त्या किल्ल्याची म्हणजे त्या डोंगराची पाहणी करायला पाठवलं. मोरोपंत पिंगळे हे जाऊन तो डोंगर बघून आले आणि त्यांनी राजांना सांगितलं, डोंगर नामांकित आहे, वरती महादेवाचं देवालय आहे. शिवाजीराजांनी तिथं किल्ला बांधायला सांगितला आणि प्रतापगड उभा राहिला. प्रतापगडाने एक मात्र काम आपल्या आयुष्यातलं चोख केलं. शिवाजीराजे प्रतापगडला येऊन थांबलेले असतानाच काहीही करून अफझल खानाला इथं घेऊन या म्हणून शिवाजीराजांनी आपला वकील अफझल खानाकडे पाठवला. पंताजी गोपीनाथ बोकील असं त्या वकिलाचं नाव आहे. मुक्काम होता या अफझल खानाचा वाईला. पंताजींनी काय केलं देव जाणे, पण अफझल खानाला नेमका त्यांनी जावळीच्या खोऱ्यात आणला. आपले लोक सांगत असताना, सल्लागार सल्ला देत असताना तो डावलून अफझल खान हा आपल्या सैन्यानिशी जावळीच्या खोऱ्यात आला. पार नावाचं गाव आहे, तिथं मुक्काम होता आणि तो दिवसही भेटीचा ठरला. शिवाजीराजे अफझल खानाला भेटणार तो मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीस सप्तमी गुरुवार 10 नोव्हेंबर 1659 हा तो दिवस. अफझल खान दुपारी पालखीतनं वर आला. अफझल खानाच्या बरोबर 10 लोक होते. शिवाजी महाराजांच्या बरोबर 10 लोक होते. या अफझल खानातल्या
त्याच्याबरोबर असलेल्या लोकात पहिलवान खान होता, रहीम खान होता, अब्दुल सय्यद होता आणि एक जण होता, त्याचं नाव बडा सय्यद असं आहे बरं का, सय्यद बंडा नव्हे. दुपारी 2 वाजता दोघांची भेट झाली आणि शिवाजीराजांनी स्वहस्ते तलवारीनं अफजल खान मारला. शिवा हा कृपाणिकाग्रेण कुक्षावे व तमस्पृशत असंच म्हटलेलं आहे. देवद्वेष्टा अफजल खान हा शिवाजी महाराजांनी त्या प्रतापगडाच्या माचीवर मारून प्रतापगडाची कीर्ती दिगंतात पोचवली. कवी भूषणानं असं म्हटलेलं आहे, छाय रही जितही तितही अतिही छबी छीरदी रंग करारी, भूषण शुद्ध सुधान के सौधन सौधती सीधरी ओप उज्जारी, यूं तम तोमही चाबी के चंद चहुद्दिसी चंदनी चारू पसारी, यो अफजल ही मारी मही पर कीर्ती श्री शिवराज बगारी. या अफजल्याला मारल्याच्या नंतर शिवाजी राजांची कीर्ती अवघ्या महीत अवघ्या अवनीत पसरलेली आहे असं त्या कवीनं म्हटलेलं आहे. प्रतापगडानं आपलं नाव सार्थक केलं. पुणे येथून महाबळेश्वर मार्गे प्रतापगडला जाताना महाबळेश्वर येथे गोकर्ण महाबळेश्वर म्हणून शिवशंकराचं जागृत देवस्थान आहे. शिवशंकर हे छत्रपतींचं दैवत आणि जिजाऊ माँसाहेब हे पूजनीय दैवत. परम मातृभक्त म्हणूनही छत्रपतींचा नेहमीच उल्लेख होतो. या गोकर्ण शिवशंकराच्या साक्षीनं छत्रपतींनी आपल्या माँसाहेबांची सुवर्ण तुला केली होती. या सुवर्ण तुलेतलं धन आशीर्वाद म्हणून स्वराज्याच्या मुहूर्तमेढीसाठी वापरलं. तीच ही पवित्र जागा. ह्या जागेचं दर्शन घेऊन आपण प्रतापगडाकडे कूच करूया. महाबळेश्वराहून आपण जावळीच्या खोऱ्यात उतरतो. शिवाजीराजांनी आपल्या राज्यसाधनेच्या लगबगीत जी काही युद्ध खेळली यामध्ये प्रतापगडाच्या युद्धाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्वराज्य आणि त्याचा जनक या दोघांचं जीवित त्यामुळे धोक्यात आलं होतं. नुकतंच स्वराज्याचं लावलेलं रोपटं एका फटक्यात नामशेष व्हायची वेळ आली होती. या लढाईमध्ये शिवाजी महाराजांनी निवडलेलं युद्धक्षेत्र, तहाची बोलणी चालवून आपल्या हेतूंची पुसटशी कल्पना न येऊ देता चालवलेलं मंत्रयुद्ध, जावळीच्या जंगलात लपवलेलं सैन्य आणि त्याच्या सुनियोजित हालचाली, भेटीची जागा, भेटीची वेळ, भेटीचा दिवस, या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं जर विचार केला तर एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे शिवाजी महाराजांची असामान्य प्रज्ञा. अगदी मानवाच्या ज्ञात इतिहासामध्ये आत्तापर्यंत ज्या अग्रगण्य लढाया लढल्या गेल्या त्यामध्ये प्रतापगडाची लढाई ही अव्वल दर्जाची लढाई आहे असं सर्व लष्करी तज्ज्ञांचं, जाणकारांचं आणि देशाच्या निरनिराळ्या सेनापतींचं देखील म्हणणं आहे. आजही लष्कराच्या अभ्यासक्रमामध्ये या लढाईचा बारकाईनं अभ्यास केला जातो. ही गोष्ट आपल्याला निश्चितच भूषणास्पद आहे. या युद्धात 3 महत्त्वाची पात्रं आहेत. एक, 5 पातशाहांच्या अंगणात आपल्या स्वराज्याचं रोपटं लावणारे शिवाजीराजे. दुसऱ्या बाजूला विजापूरचा बलाढ्य मातब्बर सरदार अफजल खान आणि तिसऱ्या बाजूला रुद्रभीषण जावळी. या खोऱ्याच्या दक्षिणेला आणि उत्तरेला उंच उंच पर्वत, तर पश्चिमेला खोल दऱ्या आहेत. सह्याद्रीच्या मगरमिठीतील या प्रतापगडावर येण्याची चूक कोण करणार? पण अशी चूक केली अफजल खानानं. त्याची शिक्षाही त्याला इथंच भोगावी लागली. शत्रूला अडचणीची आणि आपल्याला जय किंवा पराजय या दोन्ही स्थितीत सोयीची अशी जागा निवडणं हे युद्धशास्त्रात अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळेच राजे खुल्या मैदानात झुंज टाळत होते. ते प्रतापगडावर स्वस्थ बसले आणि शिवरायांची सर्व ठाणी अफजल खानानं बिनविरोध जिंकली. यामुळे एक परिणाम झाला की शिवाजी हा एक मामुलीचा पुंडा आहे हा त्याचा अंदाज बळावत गेला. हा सारा परिसरच घनदाट अरण्यानं आणि भयंकर दऱ्याखोऱ्यांनी वेढलेला आहे. अशा या अरण्यात खानाला आणण्याची जबाबदारी घेतली पंताजी गोपीनाथ यांनी. ते महाराजांना म्हणाले, महाराज, मी खानास जावळीस घेऊन येतो.
तुम्ही हिम्मत धरून एकांगे करून खानास मारणे, त्याचे लष्कर साफ लुटणे, सर्व राज्य आपले करणे. एप्रिल 1659च्या अखेरीस खान विजापूरहून निघाला. विजापूर ते वाई हा खानाचा मार्ग अभ्यासण्यासारखा आहे. विजापूर, सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर, माळशिरस, म्हसवड, शिंगणापूर मार्गे मलवडी, दहिवडी, खटाव आणि रहमतपूर, कोरेगाव करून वाठार ओलांडून खान वाईला आला. यामुळे खानाचा निश्चित असा एक उद्देश आहे. वाटेत येताना त्याला साधन सामुग्री गोळा करायची आहे आणि भोसले कुटुंबियांची आणि संपूर्ण महाराष्ट्राची कुलदैवत असलेली तुळजाभवानी मंदिराला उपद्रव देऊन राजांना डिवसण्याचा, त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्याचा आणि त्यांना उघड्या मैदानात खेचून चिरडण्याचा त्याचा डाव आहे. खान जेव्हा कोरेगावला पोहोचला तेव्हा त्याला कळलं की राजे आता प्रतापगडावर गेलेत. तेव्हा खानाने वाईचा रस्ता धरला. तसा वाई प्रांत त्याला सोयीचाच वाटला, कारण पूर्वी या प्रांताचा तो सुभेदार होता आणि वाईची त्याला खडानखडा माहिती होती. आणि खान जावळीच्या खोऱ्यात आला. आपल्याबरोबर त्यानं 12,000 घोडेस्वार, 10,000 पायदळ, 1200 उंट, 65हून जास्त हत्ती, असंख्य लहान मोठ्या तोफा, पालख्या, भोई, नोकर, बाजार आणि जनानखाना असा अफाट पसारा आणलेला होता. आता हा अफजल खान ही काय असं नव्हते. हा देहाने 6-6.5 फूट उंच धिप्पाड, अतिशय महत्वाकांक्षी. हा कुणा खानदानी सरदार कुटुंबातला नव्हता. सामान्य हपशापासून आपली कारकीर्द सुरू करून थेट महत्वाच्या सरदार पदांपर्यंत पोहोचलेला प्रमुख सरदारात ज्याची गणना होत होती, हा करड्या शिस्तीचा भोगता आणि उत्तम प्रशासक होता. याच्या नावावर अनेक पराक्रम नोंदलेले आहेत, पण याच्या कारकिर्दीचा कळसाध्याय म्हणजे त्याने औरंगजेबाचा केलेला पराभव. ज्या वेळेला साक्षात औरंगजेब आदिलशाहीवरची मोहीम उघडून बिदर कल्याणी भागात होता, त्यावेळेला अफजल खानाने त्याला अशा काही कोंडीत पकडला होता की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याला अपमानास्पदरित्या पळ काढावा लागला होता. हा अफजल खान भोसले कुटुंबाचा हाडवैरी, शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांना बेड्या घालणारा, शिवाजीराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला, असा हा अफजल खान एक महाभयंकर चीज होती. हुक्म दीजिए हुजूर. शिवाजी भोसलेला चढ़े घोड़ाची जिंदा कैद या उसकी लाश हुजूर सामने पेश करतो. अफजल खान, जरूर ती कारवाई करून शहाजीच्या छोकऱ्याला कब्जात घ्या. असला पुंडावा जमेल त्या दबावानं दाबून बादशाही इज्जत बचावली पाहिजे तुम्ही. तख्ताशी हरामी करून बादशाही मुलूक मारणाऱ्या शिवाजी भोसलेला चढ़े घोड़ाची जिंदा कैद या उसकी लाश हजर करी, वरना मरहूम बादशाहच्या खिदमती अल्लाह ताला दरबारात जाईल. आदिलशाही जिंदाबाद. ज्या वेळेला अफजल खान शिवाजी राजांवर चालून आला तेव्हा केवळ आदिलशाहीच नव्हे तर हिंदुस्थानातील मोगल, इंग्रज, पोर्तुगीज या साऱ्यांनी शिवाजी आता नेस्तनाबूत होणार हे ठरवूनच टाकलं होतं. कातिले मुतमर्रिदान व काफिरान, शिकंदे बुनियादे बुनान, म्हणजे काफिर आणि बंडखोर यांची कत्तल करणारा, मूर्तीचे पाय उखडून टाकणारा असा आदिलशहाचा सरदार स्वतःला दीनदान कुफ्रकिशन, दिनदार बुतकिशन म्हणजेच काफिरांची कत्तल करणारा आणि मूर्तीचा विध्वंस करणारा असं म्हणून घेण्यात धन्यता मानणारा अफजल खान या अरण्यात महाकाय सैन्यासह आला. त्या खानाला आणि त्याच्या सेना सागराला सह्याद्रीच्या अगस्तीनं एकाच आचमनात प्राशन केलं. जावळीचं खोरं इतकं बिकट आहे की अजिंक्यच. तो परिसर महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांकडून हिसकावून घेतला आणि आपला खजिना ठेवायला हीच जागा पसंत केली. जावळीच्या जवळच पारघाटाच्या तोंडावर आणि रडतोंडी घाटाच्या नाकासमोर एक डोंगर अगदी रखवालदार रामोशासारखा बसलाय. हाच तो भोरप्याचा डोंगर. स्वराज्याची रखवाली हा भोरप्या करेल हे महाराजांनी ओळखलं. तीनही बाजूंनी खोल दऱ्यांनी वेढलेल्या ह्या डोंगरावर गड हवाच. हा गड कोकणचा मार्ग रोखू शकेल हे महाराजांनी ताडलं. महाराजांनी आज्ञा केली, गडास पाकोटे घालावे. हिरोजी इंदुलकर
या स्थापत्य विशारदानं महाराजांचे शब्द झेलले. कारागीर डोंगराला भिडले आणि 2 वर्षात 2 मैल तटबंदीच्या परिसराचा काहीसा फुलपाखराच्या आकाराचा भक्कम गड बांधून तयार झाला. हाच तो शिवाजी महाराजांचा प्रतापगड. अफजलखानाला तोंड देण्यासाठी राजांनी प्रतापगडच का निवडला? तसं पाहिलं तर राजांकडे त्यावेळेला राजगड होता, सिंहगड होता, पुरंदर होता. परंतु हे सारे किल्ले सपाटीवरचे आहेत. यांना वेढा पडू शकतो आणि वेढा पडून एकदा कोंडी झाली की संघर्षासाठी मैदानात उतरावं लागणार आणि मैदानातला संघर्ष राजे टाळत होते. त्याऐवजी राजांनी जावळी निवडली. कशी होती जावळी? जावळी म्हणजे जयवल्ली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाचा हा प्रदेश. पाऊस इतका की उडत्या पाखरांच्या पंखावर शेवाळ यावं. महामूर पाणी, निबिड अरण्य, निसरड्या आणि अरुंद वाटा हे या प्रदेशाचं वैशिष्ट्य आहे. आणि या प्रदेशामध्ये प्रतापगड बांधून राजांनी स्वतःसाठी जणू एक अभेद्य लंकाच उभी केली. देशाकडून प्रतापगडाकडे यायचं म्हटलं की वाई पाचगणी मार्गे यावं लागतं. त्यासाठी पहिल्यांदा पाचगणीचा 5-6 किलोमीटरचा घाट चढून 2000 फूट उंचीवर यावं लागतं. त्यानंतर समोर 20 मैल लांब आणि 4000 फूट उंचीचे महाबळेश्वरचं पठार आहे. ते ओलांडून नंतर 2500 फूट खाली रडतोंडीचा घाट उतरून आपण कोयनेच्या खोऱ्यात येतो. आणि कोयनेच्या खोऱ्याच्या विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे समोर प्रतापगड उभा आहे. त्याला वेढा देणं कठीण आहे. या खोऱ्यात एकदा शिरलं की सैन्याच्या हालचाली आखडतात आणि त्याचा बाहेरच्या जगाशी संपर्कच तुटतो. अफजलखानाला तोंड देण्यासाठी यापेक्षा सुयोग्य दुसरी जागा नव्हती. शिवाजी महाराजांनी इथंच आपल्या पराक्रमी अजेय अशा इच्छाशक्तीच्या बळावर स्वराज्याची स्वप्न पाहिली. महाराजांनी स्थापन केलेल्या रामराज्याचा घास गिळायला अफजलखान रूपी रावण याच ठिकाणी आला होता. आणि इथूनच महाराजांनी त्याला जहन्नुमची दारं उघडून दिली. या घटनेमुळे इतिहासात अमर झालेला आणि शाहिरांना स्फूर्ती देणारा असा हा प्रतापगड. महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांच्या मानानं हा किल्ला अर्वाचीन असून पराक्रमी दुर्गमंडलात मात्र तो एक तेजस्वी असा गड समजला जातो. गडावर जाण्यापूर्वीच आपली छाती अभिमानानं फुलून गेलेली असते. आपण गडाच्या तटबंदीपर्यंत येऊन पोहोचतो. जवळ येईपर्यंत गडाचा दरवाजा कुठं असेल तेच कळत नाही. दोन बुरुजांच्या पोटात लपलेला हाच तो गडाचा महादरवाजा. ह्याच पायऱ्यांवरून महाराज अफजलखानाला भेटण्यासाठी गडाच्या खाली उतरले आणि याच दरवाजानं अफजलखानावर विजय मिळवून आलेल्या महाराजांचं स्वागत केलं गेलं. आजही त्याच्या चिरांना कान लावला तर त्यातून महाराजांचा जय जयकार ऐकू आल्याशिवाय राहणार नाही. दरवाजाच्या आत आल्यावर पहारेकऱ्यांसाठी असलेल्या ओऱ्या दिसतात. तिथे एक छोटी तोफ ठेवलेली आहे, पण ती अलीकडच्या काळात ठेवलेली असावी. गडाचा दरवाजा आजही भक्कम अवस्थेत उभा आहे. आजही तो सूर्यास्ताला बंद होऊन सूर्याला उघडला जातो. ह्या महाद्वारातून वर आल्यावर समोरच अफजल बुरुजावर जाणारी वाट आपल्याला खुणावते. तिकडे न जाता डावीकडून पायऱ्या चढून आपण भवानी मंदिराकडे जाऊ लागतो. लांबून प्रथम दृष्टीस पडतात त्या प्रतापगडावरील तुळजा भवानीच्या मंदिरापुढील 2 दीपमाळा, उंच उंच गगनाला भिडणाऱ्या. जरा पुढे गेलं की तटामध्ये एक छोटा दरवाजा दिसतो. तेच भवानी मंदिराचं प्रवेशद्वार. त्यातून आत गेलं की एक फरसबंद चौक लागतो. सभा मंडप, कीर्तन मंडप, पुराण मंडप आणि गाभारा अशा दालनांनी युक्त असणाऱ्या या मंदिरातील आतील सभागृह अलीकडच्या काळात महाराजांच्या वंशजांनी बांधलेला आहे. आणि ही तुळजा भवानी महाराजांच्या पाठीशी संकटात उभी राहणारी, बोटाला धरून मार्ग दाखवणारी, भक्तांचा कैवार घेणारी तर दुष्टांचं निर्दालन करणारी अशी ही जगन्माता तुळजा भवानी.
अफजल खानानं तुळजापुरी मायभवानीवर संकट आणलं. शिवरायांना या घटनेचं अतीव दुःख झालं. प्रतापगडासारख्या अभेद्य दुर्गातच श्री भवानीची स्थापना करावी असं त्यांच्या मनानं घेतलं. नेपाळचा राजा लीलासेन याच्याकडे मंबाजी नाईक पानसरे यांना पाठवून श्वेत गंडकी, त्रिशूल गंडकी आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावरील उत्कृष्ट शिळा मिळवून ही भवानी मातेची मूर्ती घडवली गेली. ही अष्टभुजा महिषासूर मर्दिनीची मूर्ती अतिशय देखणी आहे. ही मूर्ती प्रथम किल्ले राजगडावर शिवरायांना दाखवली गेली. नंतर मोरोपंत पिंगळे यांच्या हस्ते किल्ले प्रतापगडी हिची स्थापना करण्यात आली. ह्याच मूर्तीला शिवरायांनी स्वतःच्या राज्याभिषेकापूर्वी 1.25 मण सोन्याचं छत्र अर्पण केलं होतं. इथला चिरांचिरा शिवस्मृती कवटाळून बसलाय. ह्याच मंदिरात नितळ पारदर्शक असं स्फटिकाचं शिवलिंग आहे. मोहिमेवर जाताना हे शिवलिंग महाराजांच्या बरोबर असेल. यात कापुराच्या ज्योतीच्या उजेडात अंगचंच असणारं बेलाचं पान, निरगुडीचं पान आणि शाळुंखेतील गंगा दिसते. इथेच आपल्याला शिवकालीन तलवार पाहायला मिळते. या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील या सालंकृत अष्टभुजा देवीच्या अखंड सेवेची व्यवस्था महाराजांनी केलेली आहे. मंदिराच्या डावीकडून आपण बाहेर पडून एक प्रदक्षिणा घालू लागल्यास चोहीकडे पडक्या ओवऱ्या दिसतील. त्या धर्मशाळा होत. त्याच मार्गावर नगारखाना आणि दीपमाळ दिसते. त्या काळचा हा नगारखाना आज मूक अवस्थेत असला तरी या नगाऱ्यानंच अफजल खानाच्या वधाची वार्ता सगळ्या जगापर्यंत पोहोचवली होती. ह्याच नगाऱ्यानं छाती बडवून आनंदोत्सव साजरा केला होता. आणि तिथेच पडलेल्या या छोट्या मोठ्या तोफा बुर्जावरच्या पहारेकऱ्याच्या नजरेतून सुटून शत्रू चुकून प्रवेशद्वारापाशी आलाच तर त्यावर बंदुकीचा मारा करण्यासाठी महाराजांनी अनेक जागा करून ठेवल्या होत्या. ही मंदिराजवळची अशीच एक जागा. अशा चौकोनाला जंगा असं संबोधतात. आणि हा समोर दिसतोय तो अफजल बुरुज. ह्या बुरुजावरील हा डौलानं फडकणारा भगवा झेंडा आजही आपल्याला इतिहासाची साक्ष देत उभा आहे. गडाच्या ह्या बुरुजावरून पूर्वेकडील भागावर लक्ष ठेवणं सोयीचं होतं. त्यामुळं गडाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं इथंच तोफेसह बंदोबस्त ठेवलेला असावा. तशीच बुरुजाची बांधणीही आढळते. राजांना मुत्सद्द्यांकडनं सल्ला मिळाला. सला करावा, झुंज देऊ नये. पण राजांचे डावपेच काही निराळेच होते. अशा परिस्थितीमध्ये तह करणं किंवा शरण जाणं ही चक्क आत्महत्या ठरणार होती. शिवाय यात जीविताचीही शाश्वती नव्हती. त्यापेक्षा झुंज द्यावी हा विचार त्यांनी निश्चित केला. आणि आपण एकदा प्रतापगड सोडत नाही हे खानाच्या लक्षात आलं म्हणजे त्याला जावळीत उतरावंच लागेल याबद्दल त्यांच्या मनात निश्चिती होती. प्रतापगड ओळखला जातो तो अफजल वधामुळेच.
इथंच शक्तिबळापेक्षा युक्तिबळाचा वापर करून महाराजांनी अफजल खानाचा साफ पराभव केला. ही ऐतिहासिक भेट कुणाच्या तरी जीवनाची अखेर करणार होती. जर खानाचा वध झाला असता तर काय झालं असतं? खानाच्या सैन्यानं पहिल्यांदा भेटीच्या जागेकडे धाव घेतली असती आणि त्यानंतर ती गडावर चालून गेली असती. अशा वेळेला गड राखणं फार महत्त्वाचं होतं. शिवाय पार आणि जावळी या खानाच्या लष्कराच्या 2 बगलांवर आघात करणंही तेवढंच गरजेचं होतं. आणि जर खानाची पराभूत सेना वाईच्या दिशेने पळू लागली तर वाईची वाट राखणंही महत्त्वाचं होतं. आणि जर महाराजांचीच हत्या झाली असती तर? अशा वेळेला खानाच्या फौजेला उधाण येऊन ती गडावर चालून आली असती आणि म्हणून गडाची वाट रोखणंही गरजेचं होतं. त्याचबरोबर खानाच्या सेनेला बेसावत ठेवून, म्हणजे महाराजांची हत्येची बातमी फुटायच्या आत त्याच्यावर हल्ला करणं गरजेचं होतं. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये हल्ला आवश्यक होता. आणि या दृष्टीनेच राजांनी सैन्याची रचना केली. प्रतापगडावर जनीचं टेम नावाची एक जागा आहे. गड अर्धा अधिक चढून गेल्यानंतर ही जागा लागते. या जागेच्या तिन्ही बाजूने गडी आहेत, त्यामुळे ही जागा दुर्गम झालेली आहे. या गडीमध्ये राजांनी बाजी सर्जेराव, शिळीमकर, जेधे, बांदल देशमुख, रंगनाथ पासलकर यांना छोट्या छोट्या टोळ्यांसह ठेवलं होतं. खानाच्या वधानंतर चालून आलेली सेना, गडावर चालून आलेली सेना रोखण्याचं काम यांच्याकडे देण्यात आलं होतं. गडाच्या दरवाजाखाली म्हणजे मुख्य दरवाजाच्या डाव्या हाताला एक छोटीशी बखळ आहे. इथं हिरोजी फर्जंदला आपल्या 40-50 सैनिकांसह ठेवण्यात आलं होतं. खानाबरोबर आलेले जे हाशम आहेत त्यांच्यावर तुटून पडण्याची जबाबदारी त्याच्याकडे देण्यात आली होती. गडाच्या पश्चिमेला म्हणजे पार घाटाच्या खालच्या बाजूला एक किनेश्वर नावाचं छोटंसं पठार आहे. तिथे मोरोपंत पिंगळ्यांना 3000 पायदळासह ठेवलं होतं. त्यांच्याबरोबर त्र्यंबक भास्कर, नारायण ब्राह्मण आणि जेधेंची तुकडी होती. इशारा मिळताच त्यांनी पारघाट चढून पारजवळ खानाच्या सैन्यावर हल्ला करायचा होता. गडाच्या उत्तरेला म्हणजे आंबेनळी घाटात रानकडेसर म्हणून जागा आहे. तिथं नेताजी पालकर आणि आत्रे यांना घोडदळासह ठेवलं होतं. इशारा मिळताच यांनी थेट वाईवर खानाच्या मुख्य छावणीवर हल्ला करायचा होता. रडतुंडीच्या घाटात बाबाजी भोसलेला घोडदळासह ठेवला होता. खानाची सेना जर वाईकडे पळू लागली तर त्याला रोखण्याचं काम त्यांच्याकडे देण्यात आलं होतं. हे सर्व सैन्य गडाच्या वाटेवरून सहजासहजी दिसत नाही, परंतु या सर्व सैन्याला गडाच्या वाटेवर लक्ष ठेवणं सहज शक्य होतं. प्रत्यक्ष गडावर प्रत्येक बुरुजापाशी राजांनी 50-100 सैनिक बसवले होते. गडाच्या तोफा या गडाकडे येणाऱ्या मार्गावर रोखलेल्या होत्या. आपल्या पदरच्या नामवंत सैनिकांना, कुणाला शागिर्द, कुणाला खिदमतगार, कुणाला विडा देणारे, कुणाला जोडे उचलणारे, अशा रूपात राजांनी महाद्वारापासून ते भेटीची जागा या दरम्यान ठेवलं होतं. आता आपण भेटीची जागा बघू. भेटीची जागा ही गडाच्या मुख्य दरवाजापासून 2 फर्लांग अंतरावर जे जनीचे डेम नावाची जी सपाटीची जागा आहे तिथं ही जागा ठरवण्यात आली. शामियाना तिथे उभारण्यात आला. एक अप्रतिम शामियाना उभारण्यात आला. पण हा शामियाना उभारताना एक काळजी घेण्यात आली. या शामियान्याची लांबी 40 फूट आणि रुंदी 33 फूट ठेवण्यात आली. शिवाय याची उंची एवढी ठेवण्यात आली की कुणालाही सहजासहजी उडी मारून चौथऱ्यावर जाता येऊ नये. तर वास्तविक तसं तर त्या शामियान्यामध्ये खान आणि राजे असे दोघंच भेटणार होते. त्यासाठी एवढ्या मोठ्या जागेची आवश्यकता नव्हती. परंतु प्रत्यक्ष हत्यार चालवायच्या वेळी जर बचावात्मक पवित्रा राजांना घ्यावा लागला तर त्यावेळेला तेवढी जागा असावी, म्हणून त्याप्रमाणे या शामियान्याची लांबी रुंदी ठरवण्यात आली. शामियान्याच्या दरवाजात एक तुतारीवाला ठेवण्यात आला होता. याला कडी सूचना होती की राजांनी हत्यार चालवायला घेतलं की यानं शिंग फुगायला सुरुवात करायची. यामुळे एक परिणाम साधला जाणार होता की शामियान्यातला गोंधळ काय आहे हा या आवाजामुळे बाहेर ऐकायला येणार नव्हता. शिवाय या तुतारीचा आवाज ऐकून गडावरच्या विशिष्ट तोफचिन्नी तोफा डागायच्या होत्या आणि हा तोफांचा आवाज एकदा आसमंतात दुमदुमला म्हणजे सूचना दिल्याप्रमाणे सैन्याच्या हालचाली घडणार होत्या. इथेच शके 1581 विकारी नाम संवत्सरात मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी सह सप्तमी गुरुवारी दुपारी 8 ताशी म्हणजे सुमारे 2 वाजता देवद्वेष्टा अफजल खान ठार झाला. राजांनी ही दुपारचीच वेळ का निवडली असेल? हा भेटीचा दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी.
या दिवशी सूर्यास्त संध्याकाळी 6 वाजता होतो. म्हणजे संध्याकाळी 4:30-5 पासूनच ऊन उतरायला सुरुवात होते आणि झपाट्यानं कोयनेच्या खोऱ्यात अंधार पसरायला लागतो. चंद्रोदय मध्यरात्री होतो आणि चांदणही फाळकार राहत नाही. खानाच्या बेसावत फौजेवर हल्ला करायला यापेक्षा दुसरी योग्य वेळ कोणती होती? आता आपण भेटीचा तपशील बघू. या तपशिलानुसार असं ठरलं की खानाने आपलं सैन्य छावणीत जसं आहे तसंच ठेवून स्वतः पालखीत बसून सशस्त्र होऊन आपल्याबरोबर 3 सेवक आणि 10 शूर नेकजात हशम घेऊन यावं. या सैनिकांना भेटीच्या जागेपासून बाणाच्या टप्प्यावर ठेवावं. आता हे कलम का ठेवण्यात आलं असेल? बाणाचा टप्पा म्हणजे 800 ते 900 फूट. या अंतरावर सैनिक उभे केले म्हणजे त्याचे 2 परिणाम मिळतील. एक तर असा की शामियानातला जो गोंधळ आहे तो सहजासहजी बाहेर ऐकायला जाणार नाही, आणि दुसरी गोष्ट, जर ऐकायला गेलाच तर भेटीच्या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी काही वेळ लागेल. त्या दरम्यान राजांना आपली सुरक्षित जागा घेता येईल. आणि अखेर तो भेटीचा क्षण येऊन ठेपला. राजांनी आई जगदंबेचं नाव घेऊन शामियानात प्रवेश केला. आइए शिवाजी राजे. युद्धाच्या वेळी काय प्रसंग येईल, शत्रू कसा असेल, शत्रूकडे कोणती शस्त्र असेल, कसा प्रसंग असेल, त्याप्रमाणे शस्त्र निरनिराळी वापरली जायची. महाराजांच्या नियमाप्रमाणे प्रत्येक सैनिकाकडे तलवारीबरोबर ढालीबरोबर लहान शस्त्रही असायची. महाराजांची आवडती कट्यार आणि इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग प्रतापगडचं युद्ध, अफजल खानाचा वध, यावेळी वापरलेली शस्त्र म्हणजे बिचवा आणि आपणा सर्वांच्या कुतूहलाची वाघनख. या वाघनखाच्या आधाराने महाराजांनी त्या भेटीच्या वेळेला अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला. ती वाघनख इतिहासात अजरामर झाली आहे. हा गडावरील एक जुना दरवाजा आज तो भग्नावस्थेत आहे, पण पूर्वी ह्याच दरवाजानं गडात जावे लागत असे. महाद्वारानं माणूस आत आला की दुसऱ्या दरवाज्यावर त्याची पुन्हा तपासणी होत असे. पण आज तिकडं जाणारा मार्ग बंद केलेला आहे. ह्या पायऱ्यांवरून बाले किल्ल्यात जाता येतं. एक छोटंसं पायऱ्यांचं वळण लागतं. त्या वळणावर श्री समर्थांनी स्थापना केलेली श्री हनुमानाची मूर्ती आणि मंदिर लागतं. हनुमंत म्हणजे शक्तीची देवता. जन्मताच सूर्याला गिळण्यासाठी झेप घेणारा हनुमंत. श्री समर्थांनी त्याची इथं स्थापना केली. मंदिरापुढून वळण चढत असतानाच समोर आटोपशीर असा
काळ्या पत्थरात बांधलेला दिंडी दरवाजा लागतो. आजही तो चांगल्या अवस्थेत उभा आहे. दर्शनी गडावर शत्रूनं कब्जा मिळवलाच तर पुन्हा आतून तटबंदीचं कवच असलेला गडाचा बालेकिल्ला इथून सुरू होतो. अफजल खानाच्या भेटीला महाराज निघाले तेव्हा महाराजांच्या जीवाभावाच्या सवंगड्यांनी राजांच्या पायी स्वतःला झोकून दिलं ते याच ठिकाणी. माझं काही बरं वाईट झालं तरी राष्ट्र राखा, महाराष्ट्र धर्म वाढवा असा संदेश महाराजांनी इथंच दिला. त्याची साक्ष गडाचे चिरे आजही खंबीरपणे देत आहेत. ह्या दरवाज्यातून वर आल्यावर डावीकडं प्रथम जावं. त्या बाजूला शंकराचं मंदिर आहे. किल्ल्याच्या स्थापनेपासून केदारेश्वर इथं बसलाय. गडाचं बांधकाम करताना जाईच्या मांडवाखाली हे श्री केदारेश्वराचं स्वयंभू स्थान आढळलं. याच भवानी शंकराच्या पायी महाराजांची वज्र श्रद्धा होती. अफजल खानाला भेटीला जाण्याच्या दिवशी सकाळी महाराजांनी याच केदारेश्वराची मनोभावे पूजा केली. त्यांना खात्री होती की हे आपले स्वराज्याचे कार्य परमेश्वरी कार्य आहे, त्यात यश हे येणारच. म्हणूनच महाराजांनी या केदारेश्वराला कौल लावला होता. या आठवणीनं आपणही त्याच्यापुढे नतमस्तक होतो. दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडल्यावर समोरच आपल्याला सुमारे 60 फूट लांब आणि 20 फूट रुंदीचा एक बांधीव दगडी चौथरा दिसतो. हीच महाराजांची सदर. ह्या सदरेवरच अफजल खानाच्या वधाची योजना आखली गेली. 9 नोव्हेंबर 1659 ह्या अफजल खानाच्या भेटीच्या आदल्या रात्री महाराज इथंच आपल्या सख्या सवंगड्यांसह, जिवलगांसह, वडीलधाऱ्या मुत्सद्यांसह विचार विनिमय करत बसले होते. पंताजी काका, मोरोपंत, रघुनाथ पंत आत्रे, नारोपंत, सुभानजी इंगळे, माणकोजी दहातोंडे, शामराज पंत रांझेकर, जीवाजी देवकाते, सुभानजी कनखरे, पिलाजी बेलदार, बहिरजी, कान्होजी जेधे, सिद्धी इब्राहिम, काताजी इंगळे, नेताजी पालकर, तानाजी, येसाजी अशी कितीतरी मर्द मावळे शिवाजी राजांबरोबर इथंच विचार विनिमय करत बसले होते. अफजल खानाला बुडवायचा बेत इथंच ठरला अशी ही सदर. या सदरेवरून खाली पाहिल्यास लांबवर थोडी सपाटी दिसते. तेच कोयनेचं खोरं. याच खोऱ्यात अफजल खान आपल्या प्रचंड फौजेसह राजांच्या भेटीस आला. हे खोरे आणि सभोवती घनदाट जंगल, त्या भोवती सह्याद्रीच्या डोंगरांचा खडा पहारा. महाराजांनी किती चातुर्यानं अफजल खानाला इथं आणला होता. जरी दगाफटका झाला असता आणि दान उलट पडलं असतं तरी अफजल खान इथून जिवंत परत जाऊ शकला असता? कदापि नाही. आणि ही किल्ल्याची अभेद्य तटबंदी, काळ्या सर्पासारखी वळसे घेत गडावर कडेकडेनं गेलेली तटबंदी. तटाची रुंदी सर्वत्र सारखी नाही. दक्षिण बुरुज, केदार बुरुज, सूर्या बुरुज, कडेलोट, रेडक्या उर्फ रेडे बुरुज, दुपदरी बांधणीचा यशवंत बुरुज, टेहळणीचा बुरुज अशा अनेक प्रेक्षणीय बुरुजांवर या वाटेनं चक्कर मारता येते. या तटावर उभे राहिल्यास सभोवतालचा निसर्ग तुमचं मन मोहून टाकतो. इथून आपल्याला दिसतात खोल दर्या, किर्र झाडी आणि वरती विस्तीर्ण आकाश. इथून आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे येतो. हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हा शिल्पकार कामत यांनी तयार केलेला आहे. याचं उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शुभहस्ते करण्यात आलं. ह्या पठारावर पूर्वी शासकीय इमारती आणि फडणीसांचं कार्यालय तसेच जमादारखाना इत्यादी इमारती होत्या. ह्याच जागी खुद्द महाराजांचा राहता वाडाही होता.
तिथून पुन्हा आपण तटबंदीवर येतो. गडावर देवाचे तळे, तलावाचा बुरुज, मोठे तळे, गोड तळे, नासके तळे अशी अनेक पाण्याची ठिकाणं आहेत. त्यातलंच हे एक तळ. शिवरायांच्या पुतळ्याकडून पश्चिमेला जरा पुढे आलं की गडाच्या मागच्या बाजूचा कोकणचा परिसर दिसतो. स्वच्छ सूर्यप्रकाश पसरला असला म्हणजे दूरवरचे राजगड, रायगड आणि तोरणाही दृष्टिक्षेपात येतात. या बाजूची तटबंदी भक्कम आहे. तटबंदीला लागूनच रस्ता आहे. साधारणपणे 3 फूट रुंदी असलेल्या या रस्त्याचा वापर पहाऱ्याच्या सैनिकांना ये-जा करण्यासाठी आणि युद्धप्रसंगी तोफांचे मोर्चे बदलताना तोफगाडे ओढून नेण्यासाठी केला जात असे. इथूनच रेडकीच्या बुरुजावरून आपण यशवंत बुरुजाकडे जातो. इथून जावळीच्या खोऱ्याकडे नजर टाकली म्हणजे तिच्या रुद्र भीषणतेचा अंदाज येतो आणि आंबेतळी घाटाची देशावरून कोकणात उतरणारी आणि झाडीत लुप्त होणारी नागमोडी वाटही दिसते. इथून 5 मैल अंतरावर कुंभरोशीच्या पश्चिमेला रानकडेसरच्या घनदाट अरण्याचा भाग आहे. या जंगलात अफजल वदाचे वेळी नेताजी पालकर आपल्या घोडदळासह गडावरील तोफांच्या इशारातीची वाट पाहत दबा धरून बसला होता. तटबंदीच्या ह्या वाटेनं चालत उत्तरेकडे आलो म्हणजे आपण टेहळणीच्या बुरुजावर पोहोचतो. इथून महाबळेश्वरच्या पठारावरून प्रतापगडाच्या दिशेनं येणाऱ्या वाटेवर आणि कोकणातून देशावर चढणाऱ्या आंबेतळी घाटाच्या वाटेवरही लक्ष ठेवता येतं. टेहळणी बुरुजाकडून पूर्वेच्या दिशेने आपण निघालो की अफजल बुरुजाचा भाग दृष्टिक्षेपात येतो. अफजल बुरुजाच्या वाटेवरून जावळीचं होणारं दर्शन विहंगम आहे. या प्रदेशाला चंद्राईचा प्रदेश म्हणत. ही जावळीच्या मोऱ्यांची जहागिरी. हे राज्य आम्हाला श्री शंभू महाबळेश्वरानं दिलंय असं म्हणणाऱ्या आणि 12 रावांचा काळ समजला जाणाऱ्या मोऱ्यांची ही जावळी. मुसळधार पावसाची, निबिड अरण्याची, भरार रान वाऱ्याची, कडे कपारीची
अरुंद निसरड्या वाटांची ही जावळी, हा चकवा, हा सापळा, ही भूल मायभूमीवर चालून येणाऱ्या आक्रमकांना फसवणारी, बर्बाद करणारी. जावळीची ही खासियत फार जुनी आहे. अफजल खानाच्या वधाच्या पूर्वी 350 वर्ष अल्लाउद्दीन खिलजीचा सरदार मल्लिक कफर जावळीच्या रानात असाच फसला आणि साफ बुडाला. पुढं महमूद गवाननं जावळी घेण्याचा प्रयत्न केला आणि तोही बर्बाद झाला. अशा मोक्याच्या जागी राजांनी प्रतापगड बांधला, अगदी मनापासून, हवा तसा. इतका की कवी अज्ञान दासानं लिहून ठेवलंय, राजगड राजियाचा, प्रतापगड जिजाऊचा. असा हा प्रतापगड, शिवगौरवाला साक्षी असणारा किल्ले प्रतापगड म्हणजे एक बुलंद आणि बळकट किल्ला आहे. 1659 ते 1818 या प्रदीर्घ कालखंडात काही महिन्यांचा अवधी सोडला तर हा शत्रूला कधीच मिळाला नाही. आजही तो शिवप्रभूंची गौरव गाथा सांगत गौरवानं उभा आहे. नीलकंठ पुरारी काशीनाथ जय विश्वनाथ, हर 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 महादेव, हर 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 महादेव.
किल्लेच का, असा प्रश्न आपल्याला पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातले दुर्ग हे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य प्रेरकतेची प्रतीक आहेत. या दुर्गांचं दर्शन म्हणजे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य प्रेरकतेचं पूजन आहे. आज ह्या इतिहासाच्या साक्षीदारांची अवस्था बिकट आहे. अजून 40-50 वर्षात तर तिथं केवळ दगडधोंड्यांचे ढिगारेच दिसतील. शिवाजीराजांनी एवढे दुर्ग इथं उभारले, परंतु कधीही शिवाजी, शहाजी, भोसले अशी पाटी कुठल्या दुर्गांवर लिहून ठेवली नाही. आज दुर्ग बघायला अनेक लोक जातात आणि जावंच, अवश्य जावं. दुर्ग बघावेत. एक वेगळं विश्वबंधुत्व त्यातून निर्माण होतं. पण दुर्ग बघत असताना काही काळजी घेणं आवश्यक आहे. आपण तो प्रकार, तो सगळा भाग तो खराब करतोय असं कुणालाही वाटून देता कामा नये आणि तो करताही नये. आपली नावं ही तिथं लिहू नयेत. कोणत्याही प्रकारची घाण आणि कचरा हा त्या किल्ल्यावर राहणार नाही याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. दुर्ग हे महाराष्ट्राचं वैभव आहे. ते जपून ठेवावं, कॅमेऱ्यात बंदिस्त करून हाच आमचा मनसुबा आहे. इतिहासाच्या पानापानांवर आपल्या सुवर्ण पावलांचा ठसा उमटवणारी शिवरायांची चौफेर घोडदौड ज्या किल्ल्यांवर उधळली त्या त्या किल्ल्यांना भेट देण्यासाठी सह्याद्री साद घालत आहे. या ऐतिहासिक किल्ल्यांची अद्भुत सफर आपणही आमच्या बरोबर अनुभवू शकता. त्यासाठी प्रत्येक किल्ल्याची सविस्तर माहिती असलेली VCD उपलब्ध आहे. केवळ शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठीच नव्हे, तर पालक, शिक्षक आणि इतिहासप्रेमींसाठी एक स्फूर्तिदायक अनुभूती ठरेल अशी संग्राह्य साद सह्याद्रीची ही VCD प्रत्येक शाळेत, संस्थेत आणि घराघरात हवीच. प्रस्तुत करता स्वसंवेद्य कम्युनिकेशन्स. साद सह्याद्रीची. साद सह्याद्रीची.